असा तेलावरती भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा, तेल सुटूस तर खूप छान लागतं. मग कालवण असं भाजून घेतलं की आपण चिकन मटणाला जसा मसाला तयार करतो तसाच मसाला मी इथं अंड्याच्या कालवणासाठी देखील तयार केलेला आहे. तुम्ही या मसाल्यांमध्ये चिकन शिजवून देखील टाकू शकता आणि मटण पण शिजवून याच पद्धतीने तुम्ही मटणाचं किंवा चिकनचं कालवण करू शकता. असं छान मस्त भाजून घ्यायचा मसाला. आपला इथे मसाला खाली चिटकू नये म्हणून मी इथे गरम पाणी ऍड केलेलं आहे थोडंसं. पाण्यामुळे मसाला काय होतो छान मिळून येतो. आणि हो, मसाल्यांमध्ये किंवा कालवण करताना कोणताही नॉनव्हेज पदार्थ करताना नेहमी गरम पाणीच ऍड करावं. आता मी इथे हे अंडे असे मधोमध चिरून घेतलेले आहेत. एक एक दोन दोन काप असे अंड्यांना करून घ्यायचे आणि या मसाल्यांमध्ये एक एक करून सोडायचे आणि छान असे या मसाल्यांसोबत भाजायचे. अंडे आपल्या मसाल्यांसोबत छान असे भाजून घ्यायचे आहे. त्याने काय होतं पूर्ण असा अंड्याला हा मसाला छान असा लागतो आणि आपले अंडे देखील तेलावरती छान परतून निघतात. तुम्हाला मी यामध्ये अजून एक छोटासा पदार्थ सांगू का? हे असंच मी एक अंड आणि मसाला काढून ठेवते नेहमी चपाती सोबत किंवा भाकरी सोबत सुक्का अंड खाण्यासाठी. खूप छान लागतं असं. हा मसाला अंडा देखील सुक्का होऊ शकतो. जसं आपण सुक्क चिकन किंवा सुक्क मटण खातो, त्याचप्रमाणे हे सुक्क अंड देखील तुम्ही खाऊ शकता. आणि तो पदार्थ मला खूप आवडतो म्हणून मी यातला एक अंडा आणि थोडासा मसाला नेहमीच काढून ठेवते. तुम्ही देखील ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही ते ट्राय करू शकता. खूप असं सुंदर लागतं खाण्यासाठी. हे बघा मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्यांना. अंडी सुद्धा छान परतली जात आहे. हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे देखील माझ्यासाठी मी इथे एक अंड आणि थोडासा मसाला काढून ठेवलाय.